तर हे पैसे पप्पांनी जमा केलेत, पण गल्ला फोडतोय मम्मी, कारण की मम्मीला पण त्यातला हिस्सा पाहिजे. पैसे जमा केलेत पप्पांनी मान्य आहे, पण हिस्से त्यात पाहिजेत पप्पाला पण आणि मम्मीला पण, दोघंजण घेणार आहेत आणि मम्मी जाणार आहे बाहेर. त्यामुळे म्हणलं चला आज गल्ला फोडूया, म्हणून त्यांनी गल्ला फोडला. आणि काय गल्ला फोडताच पोरांची डोळे फिरले, पोरं पण येड्यावाडी करायला लागले, पैसे वडावडी करायला लागले. ते पण म्हणायला लागले आम्हाला मोठी नोट पाहिजे, चिल्लर अजिबात नाही पाहिजे. तर मग काय मम्मी म्हणले थांबा पहिला मला पैसे मोजू द्या त्यानंतर देते. पण हा मयंक काय ऐकणार आहे, चिल्लर तर नकोच, त्याला नोट पाहिजे होती, ती पण मोठीवाली नाही का. पण मग त्याला तरी पण गप केलं, म्हणलं थांब जरा आपण पार्टी वगैरे घेऊया मम्मीकडनं, त्यानंतर ना आपण बोलूया पुढचं. तर इथं मम्मी आणि आरोचं चाललं होतं गपशप की मला एवढे पाहिजे तेवढे पाहिजे असं तसं नाही का, आणि भरपूर पैसे निघालेले. आणि हे पप्पांनी दिवाळीपासून जमा केलेले, म्हणजे दिवाळीच्या पहिला. आणि पप्पांना म्हणजे एक सवयच आहे पैसे जमा करायचे आणि लगेच गल्ला फोडायची असं आहे. तर मम्मीचा आनंद बघू शकता तुम्ही चेहऱ्यावर किती झालेला आहे, कारण की मम्मीला त्यातला हिस्सा भेटणार होता ना त्यामुळे. तर इथं मस्त मम्मी पैसे वगैरे मोजती आहे आणि झालेला हिस्सा वगैरे सर्वांचे बरोबर. मम्मीने मोठ्या नोट्या घेतल्या, छोट्या नोट्या पप्पांना दिल्या आणि त्याचबरोबर चिल्लर वगैरे पण घेतले, कारण की ते चिल्लर ना तिरुपतीला वगैरे गेल्यावर त्यांना टाकायसाठी त्यांनी घेतले ते सोबत. आणि इथं बघा तरी पण मम्मी भांडायला लागली मला हे पैसे नको ते नको, असं एवढंच दिले तेवढंच दिले. त्यानंतर ना काय मग मी दीदी आम्ही गेलो पार्टी करायला मस्तपैकी, चायनीज मंचुरियन चायनीज भेळ हे ते खाल्लो आम्ही मस्त दाबून. तर चला आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, आवडला तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय.